नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सगळ्यांची 10th एक्झाम झालेली आहे, त्यामुळे आता छान एक सुट्ट्यांचा वेळ आहे. तर यामध्ये नेमकं करायचं काय? म्हणजे काय होतंय, तुम्ही ना एक्झाम सुरू असताना, पेपर सुरू असताना खूप प्लॅन्स बनवले असतील, की आपण एक्झाम झाल्यावरती हे शिकूयात, तिकडे फिरूयात, ते करूयात, असं करूयात. पण आता काय होतंय, तुम्ही सकाळी उठताय, फोन घेताय, इन्स्टा असेल, युट्यूब शॉर्ट्स असेल, त्याच्यावरती रील स्क्रोल करताय आणि संपतोय दिवस. म्हणजे एक्स्ट्रा असं काही केलं जात नाहीये. हे होतंय ना, कोणासोबत होतंय? आणि कोणी कोणी असे खूप सारे प्लॅन्स बनवले होते. म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करायचो ना, सायन्स 2 चा अभ्यास चालू आहे. अरे यार, तिकडे फिरायला गेलं पाहिजे यार, एक्झाम झाल्यावर जाऊयात आपण. किंवा काहीतरी चालू आहे, अरे यार मला गिटार शिकायचं यार, एक्झाम झाल्यावर करूयात आपण. म्हणजे हे जे काय तुम्ही डिसाईड केलं असेल ना, ते डिसाईड केलं होतं एक्झामच्या वेळेस, पण आता ते होतच नाहीये. मग आता नेमकं करायचं काय आहे, किंवा हा जो वेळ आपल्याकडे असणार आहे, कारण तुम्ही जर पाहिलात ना, तर आपल्याकडे 10th पासून ते 11th ऍडमिशन्स वगैरे चालू होईपर्यंत ना, अर्धा मार्च आहे, पूर्ण एप्रिल आहे, मे आहे, जून आहे आणि ऑलमोस्ट जुलै सुद्धा पकडून घ्या. म्हणजे साधारणतः एक 2 ते 3 महिन्यांचा वेळ आहे. एवढा वेळ तुम्हाला परत आयुष्यात कधी मिळणार नाहीये. म्हणजे आता 11 चालू होईल, मग 12th असेल, मग परत ग्रॅज्युएशन आहे, मग जॉब, स्टार्टअप जे काही तुम्ही करणार असाल ते. पण हा जो काही वेळ आहे ना, तो परत तुम्हाला कधीच नाही मिळणार आहे. एवढा फ्री टाइम, कशाचंही टेन्शन नाहीये असा वेळ. सो त्याच्यामुळे याला खूप छान पद्धतीने युटिलाइज करायचं आहे. बाय द वे, धुरंधर पिक्चर आलेला आहे. आय मीन धुरंधर रिटर्न्स किंवा पार्ट 2. सो तो कोणी कोणी पाहिलाय किंवा कोणाचा प्लॅन होता तो पाहायचा, तर ते सुद्धा तुम्ही ट्राय ट्राय करू शकता. मी पण नाही पाहिला यार. सो बघा, एक तर तुम्ही काय काय करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल एन्जॉय. एन्जॉय तर करायचंच आहे, कारण तुम्ही छान मस्त अभ्यास केलेला होता 10th फुल इयर, आणि त्यानंतर आता खूप छान ब्रेक मिळालेला आहे. मग एन्जॉय करू शकता, छान वेगळ्या ठिकाणी फिरून येऊ शकता. मी मोस्टली हेच केलं होतं. एकदा छान छान बुक्स रीड करू शकता, नवीन काहीतरी एक्सप्लोर करू शकता, किंवा तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल जे की राहून गेलं होतं. काहींना पेंटिंग करायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं, स्केचिंग करायला आवडतं, किंवा कुठलं तरी एखादं इन्स्ट्रुमेंट शिकायचं राहून गेलं असेल, गिटार असेल, पियानो असेल, हार्मोनियम असेल, तबला असेल, व्हॉटएव्हर. सो ते काय शिकायचं राहून गेलं असेल, तर ते तुम्ही आता करू शकता. आणि ॲज यू ऑल नो, की आता काही ऑफलाईन क्लासमध्येच जाऊन शिकलं पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. तुम्ही युट्यूब वरती असेल किंवा कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती असेल, तुम्ही त्यामधून काही पण शिकू शकता. इवन तुमचं डिसाइडेड असेल की तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी कोडिंग रिगार्डिंग करायचं आहे, इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे, किंवा असं काही ठरलं असेल, तर तुम्ही ते शिकू शकता. ते सुद्धा तुमच्याकडे आता वेळ आहे, तुम्ही ते पण ट्राय करू शकता. किंवा एआय टूल्स आहेत वेगवेगळे, तर ते कसे वापरायचे हे शिकू शकता. सो बेसिकली ना, अशा खूप साऱ्या आयडियाज आहेत किंवा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही सध्या करू शकता. हा जो वेळ तुमच्याकडे आहे याच्यामध्ये अजून काय करू शकता. पहिली गोष्ट तर हे तर ठीक आहे, हे तर एन्जॉयमेंटचा पार्ट आहे, तो पार्ट वेगळा आहे. पण याच्या व्यतिरिक्त पण एक खूप महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे पुढे काय करायचं हे डिसाईड करणं. म्हणजे हा जो वेळ आहे तुमच्याकडे ना, हा कम्प्लिटली यासाठी आहे की पुढे नेमकं काय करायचं हे डिसाईड करायचं आहे तुम्हाला. म्हणजे काय, हे तर ठीक आहे, तुम्ही बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता, तुमच्या हॉबीज एक्सप्लोर करू शकता, हे सगळं तुम्ही करणार आहातच. पण याच्याही पलीकडे जाऊन नेमकं पुढे काय, व्हॉट्स नेक्स्ट, हे तुम्हाला फिगर आउट करायचं आहे. म्हणजे काहींचं ठरलं असेल की मला पुढे जाऊन काय करायचंय, किंवा एक्झॅक्ट प्लॅन रेडी असेल, किंवा 11th मध्ये नक्की काय घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचंय, कॉमर्स घ्यायचंय, आर्ट्स घ्यायचंय, डिप्लोमा करायचंय, किंवा इतर काहीतरी वोकेशनल कोर्सेस करायचे आहेत, हे पण तुमचं डिसाईड झालं असेल कदाचित. पण ज्यांचं डिसाईड नाही झाले, तर तुम्हाला काय करायचं आहे ते फिगर आउट करायचं आहे. मग कसं फिगर आउट करू शकता? तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय हे फाइंड आउट करणं डिफिकल्ट असतं. मी केलं होतं काय नाही करायचंय. म्हणजे अशा काही फील्ड्स आहेत किंवा असे काही कोर्सेस आहेत किंवा असे काही करिअर ऑप्शन्स आहेत जे मला कधीच करायचे नव्हते, ते सगळे बाजूला काढले. म्हणजे ऑप्शन एलिमिनेट करून करेक्ट आन्सर पर्यंत पोहोचणं इज क्वाईट इझी. कारण आपल्याला प्रत्येक वेळी माहिती नसतं की आपण काय केलं पाहिजे. सो बेस्ट आहे काय नाही केलं पाहिजे हे तर माहितीये. तुम्हाला कदाचित माहिती असेल की मला XYZ मध्ये इंटरेस्ट नाहीये, ABC मध्ये इंटरेस्ट नाहीये, सो ते रिमूव्ह करून टाका. मग जे उरलेले पार्ट्स आहेत त्यातलं तुम्हाला काहीतरी सिलेक्ट करायचंय. फॉर एक्झाम्पल, आतापर्यंत अभ्यास केला जेव्हा तुम्ही 10th पर्यंत, तोपर्यंत तुम्हाला हे तर कळलं असेल की मला हिस्ट्री जिओग्राफी आवडतं का, किंवा मला लँग्वेजेस आवडतात का, किंवा मला सायन्स जास्त आवडतं की मला मॅथ्स जास्त आवडतं. त्यात पण मला फायनान्शियल प्लॅनिंग वाला मॅथ्स आवडतं की साधारणतः लॉजिक बिल्डिंग वाला मॅथ्स आवडतं. हे तुम्हाला आतापर्यंत थोडंफार का होईना काहीतरी क्लिक झालं असेल. मग त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला या ज्या फील्ड्स आहेत किंवा ज्या स्ट्रीम्स आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला जर सायन्स आवडतंय, सायन्समध्ये पण स्पेसिफिकली फिजिक्स आवडतंय किंवा केमिकल रिॲक्शन्स आणि केमिस्ट्री आवडतंय, तर तुम्ही ते काही विषय चूज करू शकता. किंवा तुम्हाला त्यातलं फक्त बायोलॉजी वगैरे असं काहीतरी आवडतंय, तर तुम्ही बायोलॉजी वाला विषय चूज करू शकता. बायोलॉजी असणारा स्ट्रीम म्हणजे सायन्स चूज करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटतंय की नाही, मला काहीतरी अकाउंट्स मध्ये करायचंय, फायनान्शियल प्लॅनिंग, बँकिंग वगैरे अशा काही सेक्टर्स मध्ये जायचं आहे, तर गो विथ कॉमर्स. किंवा तुम्हाला असं वाटतंय की हे सायन्स बियन्स आपल्या ह्याचं नाहीये, आपल्याला मस्त हिस्ट्री, जिओग्राफी, लँग्वेजेस,
किंवा असं काहीतरी ह्युमॅनिटीज वाले सब्जेक्ट फॅसिनेटिंग वाटतायत तर तुम्ही आर्ट्स मध्ये जाऊ शकता. कारण आता असं काहीच स्टेरिओटाइप्स नाहीये की तुम्हाला हेच करायचंय तेच करायचं आहे असं शक्यतो काही नसतं. तुम्ही काही पण करून स्वतःचं करिअर त्याच्यामध्ये बनवू शकता. आता काही अवघड नाही राहिलंय. सो त्याच्यामुळे कुठल्याही अशा स्टेरिओटाइप मध्ये अडकू नका की सायन्सच घेतलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ असं काहीच नाहीये. तुमचा इंटरेस्ट फाइंड आउट करा कारण तो खूप जास्त महत्वाचा आहे. आय नो की इंटरेस्ट फाइंड आउट करणं खूप डिफिकल्ट असतं. मला पण जाम वेळ गेला याच्यामध्ये आणि तो सगळ्यांचाच जातो कारण या एज मध्ये तुम्ही असं पटकन फिगर आउट नाही करू शकत. अरे आता तर तुमच्याकडे चॅट जीपीटी पण आहे यार, तर तुम्ही त्याला सांगितलं की मला हे आवडतं असंच आवडतं तर तो तुम्हाला 100च्या वर ऑप्शन्स अवेलेबल करून देईल किंवा तो तुम्हाला फिगर आउट करायला पण हेल्प करेल. पण त्याचंच ऐकू नका, तुमचं पण ऐका. तुम्हाला दिल क्या चाहता है वो भी तो इम्पॉर्टंट आहे. स्वतःचं पण ऐकायचं आहे आणि ट्राय करायचं की तुम्ही त्यातून काहीतरी फिगर आउट कराल. सो हे तर तुम्ही करणार आहातच साइड बाय साइड. हे तर झालं आत्ताचं प्लॅन की 11th मध्ये करायचं काय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कळलं की हा माझा इंटरेस्ट याच्यामध्ये आहे, मी सायन्स घेतलं, पण सायन्सच्या पण पुढे काय. सो सायन्स घेणार असेल तर त्याचे क्लासेस आहेत, जेईचे असतील, नीटचे असतील, एमएसटी सीईटी असेल, किंवा तुम्हाला ते सगळं नाही करायचंय, तुम्हाला प्लेन बीएससी वगैरे करायचंय किंवा इतर काही करायचं आहे. सो जे काही करणार असेल त्यासाठी काही एंट्रन्स टेस्ट लागतायत का, एलिजिबिलिटी काय आहे, त्याचा पुढे जाऊन कसा रूट चेंज होणार आहे, हे सगळं फिगर आउट करायचं आहे तुम्हाला आता या वेळामध्ये. तुम्हाला काय कधीतरी असं वाटतंय की हा ठीक आहे, मला असं वाटतंय की मी डॉक्टर बनावं किंवा एमबीबीएस करावं, पण खरंच ते आता माझ्यासाठी पॉसिबल आहे का, किंवा मी ते करू शकते का, किंवा आता सध्याची डॉक्टर्सची परिस्थिती काय आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी ना खूप सारे पॉडकास्ट अवेलेबल आहेत, इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत, ते चेकआउट करा, ते सगळं ऐका. इव्हन बरेचसे स्टुडंट्स व्लॉग्स वगैरे बनवून टाकतात, ते सगळं बघा. आणि जर तुम्हाला ते आवडतंय किंवा तुम्हाला असं वाटतंय की हा मी हे करू शकते किंवा करू शकतो, तर मग ते फील्ड निवडा. कारण आता तुम्हाला इथे बसून सगळ्या लाईव्ह बघता येत आहेत, सगळे लाईव्ह पण बघता येते की कोणाची लाईफ कशी आहे, कोणाच्या लाईफ मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे फील्ड बद्दल बोलतेय मी, पर्सनल इश्यूजशी काही घेणं देणं नाही आपल्याला. पण त्या फील्ड रिगार्डिंग, त्या प्रोफेशन रिगार्डिंग काही प्रॉब्लेम्स आहेत का, हे पण तुम्हाला बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मधून कळेल. सो त्यामुळे ते पण तुम्ही चेकआउट करू शकता की त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय का. हे झालं अगेन रिगार्डिंग टू प्रोफेशन. ट्राय करा की तुम्ही खूप सारे नवीन नवीन वेब सिरीज चेकआउट करू शकता. फॉर एक्झाम्पल कोटा फॅक्टरी असेल, म्हणजे थोडंसं अकॅडमिक सांगेन मी, बाकी तुम्ही इतर काही पण बघा. पण कोटा फॅक्टरी असेल किंवा ऑपरेशन एमबीबीएस असेल किंवा असे खूप सारे वेब सिरीज आहेत, त्या पण चेकआउट करू शकता. हा कॉन्टेंट पण खूप चांगला आहे, तो पण नक्की पहा. जेणेकरून तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की तुम्ही जर त्या फील्डमध्ये गेलात 11th-12thला तर कसं असणार आहे साधारणतः तुमची लाईफ, याची आयडिया तुम्हाला त्यातून मिळेल. सो हे एक झालं. त्यानंतर एकदा तुम्ही ठरवलं की तुम्हाला पुढे काय करायचं आहे किंवा कोणती स्ट्रीम चूज करायची आहे, तर त्याचा सिलेबस वगैरे चेकआउट करायला घ्या. कारण 11th मी सायन्स मधून केलेलं आहे, सो मी त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चांगलं सांगू शकते. जर तुम्ही सायन्स मधून 11th करणार असाल तर 11th थोडंफार टफ जातं. त्यात जर तुमचं पीसीएम असेल, पीसीएमबी असेल, चारी पण असतील तर ते अजून टफ जाऊ शकतं. कारण 11th ची सुरुवात थोडीशी टफ असतेच. त्याच्यामध्ये असं होतं की आपल्याला होणारच नाही, कळतच नाही वगैरे असं होऊ शकतं. सो बेटर इफ यू स्टार्ट अर्ली. तुम्ही जर काही क्लासेस वगैरे जॉईन करणार असाल तर अगेन अर्ली स्टार्ट केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. सो त्याच्यामुळे थोडासा वेळ घ्या, नक्कीच एप्रिल पर्यंतचा वेळ घ्या किंवा याच्यामध्ये डिसाईड करा काय करायचं आहे. आणि मोस्टली क्लासेस एप्रिलच्या मिड पासून किंवा मेच्या स्टार्टिंग पासून चालू होतात. सो तुम्ही जर तसा काही रूट ठरवला असेल, जेई करायचं आहे, नीट करायचं आहे, एमएसटी सीईटी करायचं आहे किंवा सीए फाउंडेशन वगैरे असं काही असेल तर त्याचे क्लासेस खूप लवकर चालू होतात. सो त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन स्टार्ट करावी लागेल. सो आता तर तुम्ही थोडेफार रिसर्च करा तुमच्या फील्डशी रिगार्डिंग, तुम्हाला काय करायचं आहे. आसपास हवं तर कोणी ओळखीचं असेल, कोणी त्याच्याशी रिगार्डिंग काही प्रिपरेशन करताय किंवा तो कोर्स परस्यू करताय तर त्यांना जाऊन भेटा की नक्की या कोर्सची सिच्युएशन काय आहे, पुढे जाऊन फ्युचरमध्ये याच्याबद्दल म्हणजे याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं किंवा कसं काय होऊ शकतं, आणि मग तुम्ही त्यानुसार तो फील्ड निवडायचा ट्राय करा. इट्स नॉट ओनली अबाउट की कोणीतरी करताय किंवा ते फॅसिलिटी वाटते म्हणून केलं, थोडंसं प्रॅक्टिकली पण बघायचं आहे की नक्की याचं फ्युचर काय असू शकतं. आय नो की आता या एज मध्ये हा सगळा विचार करणं इतकं पॉसिबल नाहीये, पण आजची जनरेशन खूप जास्त हुशार आहे, त्यामुळे तुम्ही थोडाफार विचार नक्कीच करू शकता की पुढे जाऊन याचं काय होऊ शकतं वगैरे. सो याच्यानुसार तुम्हाला एक आयडिया पण मिळेल, एक क्लिअर रोडमॅप बनवता येईल. नो डाऊट की पुढे जाऊन तुम्हाला असं वाटू शकतं की हे नाही जमत आपल्याच्याने, चेंज करायचं आहे, होऊ शकतं, असं खूपदा होतं. पण त्याच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही एक काहीतरी चूज करू शकाल, एक काहीतरी पिकअप करू शकाल. अजून एक आय गेस की हे सगळ्यांना माहिती आहे, पण नसेल तरी पण मी एक सांगण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला हे माहिती असेल की जर तुम्ही आता सायन्स चूज केलं 11th मध्ये, इन केस तुम्हाला असं वाटतंय की माझ्याच्याने सायन्स होणारच नाही किंवा आता मला इंटरेस्टच नाहीये आणि तुम्हाला साईड किंवा स्ट्रीम चेंज करायची आहे, तर यू कॅन ऑलवेज चेंज. तुम्ही 12th मध्ये कॉमर्सला जाऊ शकता, तुम्ही आर्ट्सला जाऊ शकता.
पण तुम्ही कॉमर्समधून रिटर्न सायन्सला नाही येऊ शकत. तुम्ही कॉमर्समधून फक्त आर्ट्सला जाऊ शकता आणि तुम्ही जर आर्ट्स घेतलं असेल तर तुम्ही ना सायन्सला जाऊ शकता ना कॉमर्सला जाऊ शकता. सो त्याच्यामुळे हे स्ट्रीम चूज करताना थोडाफार विचार करून चूज करायचं आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की एक्झॅक्टली सायन्समध्ये काय असतं किंवा एक्झॅक्टली कॉमर्समध्ये काय असतं किंवा त्याच्या काही करिअर रिगार्डिंग वेगवेगळ्या फील्ड्स आहेत का, हे जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. अजून एक पाथ लोक निवडतात तो म्हणजे डिप्लोमाचा. आता डिप्लोमा एक्झॅक्टली असतं काय? सो बेसिकली खरं तर मला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगायचं होतं, पण आता विषय निघालाच आहे आणि तुम्ही ऐकताच आहात, तर आपण बोलूया त्याच्याबद्दल. सो बेसिकली डिप्लोमा इज व्हॉट? आता तुमचा जो काही 10th रिझल्ट लागेल त्याच्या मार्क्सच्या अकॉर्डिंगली आपण डिप्लोमामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो आणि यासाठी मग 11th-12th करायची गरज नसते. मोस्टली डिप्लोमा कोण करतं? तर ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे ते डिप्लोमा करतात आणि त्यानंतर मग बॅचलर्स डिग्री जी आहे तर ती घेतात. बॅचलर्स म्हणजे काय? जे लोक 12th नंतर इंजिनिअरिंग करतात 4 वर्ष, त्याला आपण म्हणतो ग्रॅज्युएशन किंवा बॅचलर्स डिग्री. सिमिलरली जर तुम्ही डिप्लोमा करणार असाल तर तुम्हाला 11th-12th करायची गरज नाहीये. तुम्ही 3 वर्षांचा डिप्लोमा करता आणि मग इंजिनिअरिंगला सेकंड इयरला तुम्हाला डिरेक्टली ऍडमिशन मिळतं आणि मग ते 4th इयर पर्यंत चालतं. तर असं करत करत तुम्ही डिप्लोमा करू शकता. जर तुम्हाला 11th-12th करायचं नसेल तर डिरेक्टली मग तुम्ही डिप्लोमामध्येच कुठलंही इंजिनिअरिंग जे तुमच्या मार्क्सनुसार असेल तर ते चूज करू शकता आणि पुढे मग इंजिनिअरिंग फील्डमध्ये जाऊ शकता. बट अगेन तुम्ही जर आता डिप्लोमा घेतलात आणि तुम्हाला पुढे जाऊन असं वाटतंय की मला कुठेतरी वेगळ्या स्ट्रीमला ऍडमिशन घ्यायचं आहे, तर पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत, कारण त्यासाठी 11th-12thला तो सिलेबस शिकलेला असावाच लागतो. डिप्लोमामधून तुम्ही पुढे जाऊन फक्त आणि फक्त इंजिनिअरिंग करू शकता किंवा काही इतर टेक्निकल कोर्सेस करू शकता. बट तुम्हाला बाकीचे जे काही एरियाज आहेत करिअरच्या, उद्या तुम्हाला पुढे जाऊन वाटलं की मला बीएससी बायोलॉजी करायचंय, मायक्रोबायोलॉजी करायचंय, केमिस्ट्री करायचंय, फिजिक्स करायचंय, नाही असं काही तुम्हाला नाही करता येणार. सो त्याच्यामुळे जो काही डिसिजन घ्याल तर तो प्रॉपरली घ्या. तुमचं ठरलं आहे तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल फील्डमध्ये जायचं आहे तर गो विथ डिप्लोमा. मग 11th-12th न करता डिरेक्टली तुम्ही 10च्या मार्क्सवरती ऍडमिशन घेऊ शकता. हे पण बरेचसे लोक करतात. आणि ठीक आहे, सो इथपर्यंत डिप्लोमामध्ये काय काय येऊ शकतं किंवा काय असतं एक्झॅक्टली हे तुम्हाला कळलं असेल. 11th-12th न करता डिरेक्टली डिप्लोमा करून तुम्ही पुढे जाऊन इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. इव्हन अजून बरेचसे व्होकेशनल कोर्सेस पण आहेत. त्याबद्दल सगळं काही मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे, पण जे ट्रेडिशनल आपले रूट्स आहेत, सीए बनणं, हे बनणं, ते बनणं, ते सोडून जे इतर कोर्सेस आहेत त्याला आपण म्हणू शकतो 1-2 वर्षाचे कोर्सेस असतात. तर ते दॅट इज व्हॉट कॉल्ड एज व्होकेशनल कोर्सेस. मग त्याच्यामध्ये अगेन टुरिझमचे वगैरे खूप सारे कोर्सेस येऊ शकतात किंवा इतर बऱ्याचशा फील्ड्स आहेत ते येऊ शकतं. सो त्याच्यावरती मला पण रिसर्च करावा लागेल. सो तुम्ही आता मला काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुमचा प्लॅन काय आहे एक्झॅक्टली. मग तो एन्जॉयचा असेल, मूवी बघायचा असेल, बुक्स रीड करायचा असेल, तुमची हॉबी काय आहे, हे मी यासाठी लिहायला सांगते कारण लिहून क्लॅरिटी मिळते. सो लिहिण्यासाठी का होईना तुम्ही थोडाफार विचार कराल की ओ काय हॉबी होती माझी, एक्झॅक्टली काय करायचं होतं मला 10th सुट्टीनंतर. सो ते तुम्ही थोडंफार आठवाल आणि मग लिहिण्याचं ट्राय कराल आणि त्याच्यानुसार तुम्हाला क्लॅरिटी पण मिळेल. आणि त्यासोबतच मला क्लॅरिटी हवी म्हणून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ अपलोड केला पाहिजे हे पण सांगा. की आफ्टर 10th तुम्ही जर सायन्स स्ट्रीम चूज करणार असाल तर माझ्याकडे असा एक प्लॅन आहे की त्याच्याबद्दल फुल एक एक्सप्लेनेशन वाला व्हिडिओ बनवावा किंवा एक्झॅक्टली तुम्हाला तुमच्या आवडीनुसार स्ट्रीम कसं चूज करता येईल याच्यावरती एखादा व्हिडिओ बनवावा. सो असं काहीतरी मला सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. सो त्यानुसार मी व्हिडिओ अपलोड करेन. बाकी तर काय, मस्त सुट्टी आहे, कमाल एन्जॉय करा. हवं तर तुमचं असं असेल की मला पुढे जाऊन बीएससी, बीकॉम, बीए वगैरे असं काही करायचं आहे चांगल्या कॉलेजमधून, तर त्यानुसार तुम्ही एक तुम्हाला एक्सपेक्टेड असेल ना की मला 10th मध्ये एवढे पर्सेंटेज येऊ शकतात. सो त्याच्याशी रिगार्डिंग तुम्ही कॉलेजेस पण चेकआउट करू शकता की 11th-12th आणि पुढचं ग्रॅज्युएशन जर तुम्हाला एकाच कॉलेजमध्ये करायचं असेल तर तसे कॉलेजेस तुम्हाला फाइंड आउट करायचे असतील तर तो पण रिसर्च तुम्ही आता करू शकता थोडाफार. म्हणजे खूप करायची गरज नाहीये, आसपास विचारा किंवा गुगलवरती सर्च करा की तुमच्या एरियामधले किंवा तुम्हाला ज्या एरियामध्ये जायचं आहे तिकडचे कॉलेजेस कसे आहेत किंवा काय आहे. आणि अजून थोडेफार जनरल नॉलेजचे बुक्स वाचा, आय मीन व्हिडिओज बघा, ब्लॉग्स बघा, डॉक्युमेंटरीज बघू शकता. सो हे सगळं खूप काय काय आहे करण्यासारखं, ते तुम्ही करू शकता. सो आय थिंक पुरे झाली माझी बडबड. तुमचा वेळ खूप असा एन्जॉय करण्याचा आहे.